नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण थेट मुद्द्यावर येणार आहोत. आज आपण जिल्हा परिषद जालनासाठी शिक्षक रिक्त पदांचा तपशील देणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या अधिकृत दस्तऐवजाचं संपूर्ण विश्लेषण करणार आहोत. यातील क्लिष्ट आकडेवारी आणि त्यामागील खरा अर्थ आपण अतिशय सोप्या भाषेत समजून घेऊया. हा जो प्रशासकीय दस्तऐवज आहे ना, तो वरवर पाहता फक्त आकड्यांचा खेळ वाटू शकतो. पण या माहितीमध्ये दडलेली खरी परिस्थिती आणि शैक्षणिक धोरणांची नेमकी दिशा आज आपण उलगडणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत जालना जिल्हा परिषदेच्या एका छोट्याशा आढाव्याने. त्यानंतर अनुक्रमे मराठी आणि उर्दू माध्यमातील रिक्त पदे, प्राथमिक विरुद्ध पदवीधर पदे, विषयनिहाय संधी आणि शेवटी भरतीचे अंतिम निष्कर्ष काय आहेत हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. सर्वात आधी हा डेटा नक्की कुठून आलाय आणि त्याची अधिकृतता काय आहे ते पाहूया. हे अगदी स्पष्ट आहे की हा डेटा पवित्र प्रणालीचा आहे. महाराष्ट्रात शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हे नाव अजिबात नवीन नाही. कोणत्याही भावी शिक्षकासाठी ही प्रणाली म्हणजे नोकरीच्या संधींचं एक अत्यंत महत्त्वाचं आणि पारदर्शक प्रवेशद्वार आहे. आणि या माहितीवर आपण 100% डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो, कारण यावर थेट जालना जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या अधिकृत स्वाक्षऱ्या आहेत. आता थेट वळूया मराठी माध्यमाच्या रिक्त पदांकडे, जिथे सर्वात जास्त संधी दडल्या आहेत. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. 394 जालना जिल्ह्यातील सर्व मराठी माध्यमाच्या पदांवर उपलब्ध असलेल्या एकूण रिक्त जागांची ही संख्या आहे. भरती प्रक्रियेतील हा सर्वात मोठा वाटा आहे. या 394 जागांची विभागणी जर आपण पाहिली तर एक गोष्ट लगेच लक्षात येते. प्राथमिक मराठी आणि पदवीधर स्तरावर विज्ञान गणित या दोनच गटांचं इथे निर्विवाद वर्चस्व आहे. याचा सरळ अर्थ असा की इयत्ता 1 ते 5वीच्या प्राथमिक वर्गांसाठी तब्बल 171 जागा आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करणं ही प्रशासनाची सध्याची सर्वात मोठी प्राथमिकता आहे, हे यावरून अगदी स्पष्ट होतं. मराठी माध्यमाची परिस्थिती पाहिल्यानंतर आता आपण उर्दू माध्यमाच्या रिक्त पदांवरही एक नजर टाकूया. इथे एकूण 45 पदे आहेत. हा आकडा तुलनेने लहान वाटत असला तरी तो अत्यंत विशिष्ट आणि लक्षाधारित गरजेतून समोर आलाय. आणि गमतीची गोष्ट म्हणजे उर्दू माध्यमाची व्याप्ती जरी कमी असली तरी याची अंतर्गत विभागणी अगदी मराठी माध्यमाच्या पॅटर्नसारखीच आहे. इथेही प्राथमिक स्तरावरील भाषा शिक्षणासाठीच सर्वाधिक जागा आहेत. या दोन्ही माध्यमांची तुलना केली तर एक स्पष्ट विरोधाभास दिसतो. 394 विरुद्ध फक्त 45. जिल्ह्याच्या भौगोलिक आणि भाषिक गरजा कशा विभागल्या आहेत याचंही उत्तम उदाहरण आहे. आता आपण इयत्तानिहाय मागणीचं थोडं विश्लेषण करूया. प्राथमिक विरुद्ध पदवीधर पदे दोन्ही माध्यमांची बेरीज केली तर जिल्ह्यामध्ये आश्चर्यकारकपणे एक अतिशय संतुलित चित्र दिसून येतं. 231 प्राथमिक पदे आणि त्यापाठोपाठ 208 पदवीधर पदे. म्हणजे प्रशासनाला सर्वच वयोगटांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची जवळपास समसमान गरज आहे. पण जेव्हा आपण प्राथमिक स्तरावरील इंग्रजी शिक्षण यांसारखे विशिष्ट कौशल्य बाजूला काढून पाहतो, तेव्हा मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये या विशिष्ट कौशल्यांची मोठी मागणी असल्याचं दिसून येतं. आता या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि सूक्ष्म टप्प्यावर येऊया. ते म्हणजे विषयनिहाय संधी. विशेष शिक्षकांची नक्की गरज कुठे आहे? इयत्ता 6वी ते 8वीचा विचार केला तर विज्ञान आणि गणित या विषयांच्या शिक्षकांची मागणी भाषा शिक्षकांच्या गरजेपेक्षा तब्बल चौपट आहे. हे आकडे भविष्यातील दिशा अगदी स्पष्ट करतात. पण थांबा, या संपूर्ण डेटामध्ये एक अतिशय धक्कादायक सांख्यिकीय विसंगती लपलेली आहे आणि तो आकडा आहे 0. होय, 0. इयत्ता 6वी ते 8वीसाठी मराठी आणि उर्दू दोन्ही माध्यमांमध्ये सामाजिक शास्त्र विषयासाठी एकही जागा नाहीये. या विषयात प्रावीण्य मिळवलेल्या उमेदवारांसाठी हे नक्कीच निराशाजनक वास्तव आहे. चला तर मग या संपूर्ण विश्लेषणाचे अंतिम निष्कर्ष काय निघतात ते पाहूया. थोडक्यात सांगायचं तर जिल्ह्यात एकूण 439 रिक्त पदे आहेत. त्यातील तब्बल 89% जागा मराठी माध्यमासाठी आहेत. पदवीधर स्तरावर विज्ञान गणिताची प्रचंड मागणी आहे, तर सामाजिक शास्त्राच्या भरतीवर पूर्णपणे फुली मारलेली आहे. हाच या डेटाचा खरा अर्थ आहे.
प्रशासकीय डेटाचं हे एकच पान शेकडो भावी आणि महत्वाकांक्षी शिक्षण सेवकांच्या नजीकच्या भविष्याची दिशा ठरवणार आहे. एका अधिकृत कागदपत्रात किती मोठी ताकद असू शकते हे यातून सिद्ध होतं. पण जाता जाता एक मोठा प्रश्न उभा राहतो. जिल्ह्यात विज्ञान आणि गणिताला एवढी मोठी मागणी असताना सामाजिक शास्त्रासाठी एकही जागा नसणे, ही आकडेवारी जालना जिल्ह्याच्या भविष्यातील वर्गांना आणि विद्यार्थ्यांच्या पुढच्या पिढीला कसा आकार देईल? ह्याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचे हे सविस्तर विश्लेषण आपण इथेच थांबूया.